महिला सक्षमीकरणाला नवी दिशा 14 कौशल्य प्रशिक्षण कोर्सेसमधून 70 महिलांना रोजगार. सांगली जिल्ह्यातील 18 ते 35 वयोगटातील युवती आणि महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत कौशल्य विकास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत 14 विविध रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीची संधी दिली जात आहे. या उपक्रमातून आत्तापर्यंत 70 महिलांना सिक्युरिटी गार्ड, पेट्रोल पंप, वेअरहाऊस, डिलिव्हरी सेवा तसेच विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. याशिवाय महिलांना ई-रिक्षा, ऑटो रिक्षा चालक प्रशिक्षण सुरू असून अनेक महिला आत्मविश्वासाने रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणामध्ये पेट्रोल पंप अटेंडन्स, ऑटोमोबाईल दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन असिस्टंट, सुरक्षा रक्षक, डिलिव्हरी सहाय्यक, वेअरहाऊस अटेंडन्स, कार वॉशिंग मशीन ऑपरेटर, इंग्लिश स्पोकन, ई-रिक्षा, ऑटो रिक्षा चालक, जनरल ड्युटी असिस्टंट, सौर तंत्रज्ञ, संगणक हार्डवेअर दुरुस्ती आणि महिला गवंडी काम करत असे एकूण 14 रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी सांगितले की आम्हालाही स्वावलंबी बनायचे आहे. पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित न राहता पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि रोजगार या तिन्ही गोष्टींचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम सांगली जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा प्रभावी आदर्श ठरत आहे. नमस्कार, माझे नाव रेश्मा सचिन सरोदे. मी राहणार कुपवाडमधून आलेले आहे. इथे संस्था आहे CYDA यूथ एड फाउंडेशन ही संस्था आहे. त्या संस्थेकडून आम्हाला मोफत रिक्षा ट्रेनिंग स्कूल चालू झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही स्वतः म्हणजे रिक्षा चालवून स्वावलंबी व्हायचं, स्वतःचा व्यवसाय चालू करायचं, त्यासाठी आम्ही रिक्षा शिकत आहे. आणि या सगळ्या महिला स्वतः स्वावलंबी होण्यासाठी रिक्षा शिकत आहेत. आणि ज्या संस्थेने आम्हाला सपोर्ट केलाय ती संस्था खूप चांगली आहे. आम्हाला सगळ्या पद्धतीने जावेद सपोर्ट सरांचं पण आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं. सहकार्य. जावेद सरांच्यामुळे आम्ही रिक्षा शिकू शकलो आणि आमच्या संस्थेतर्फे आम्ही इथं येऊ शकलो. आम्हाला इथपर्यंत आणण्याचं काम आमच्या संस्थेने केलेलं आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद जावेद सरांचं पण आणि आमच्या संस्थेचं पण धन्यवाद. आम्ही रिक्षा ट्रेनिंग घ्यायला लागलो. फाउंडेशनच्या वतीने आम्हाला मोफत रिक्षा ट्रेनिंग चालू केले. त्यांनी आम्हाला घरातलंच कामं, घरातच न अडकून राहता बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केलेली आहे. त्यासाठी आमच्या संस्थेचं खूप खूप आभार. आणि आम्हाला आता घरच्यांनी पण पाठिंबा दिल्यामुळे आम्ही बाहेर पडून आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. अमरखड्डा हिरा हॉटेल समोर मिरज येथे आपलं ड्रायव्हिंग स्कूल आहे. तिथे जावेद सर ट्रेनिंग देतात. त्यांच्यातर्फे आम्ही ट्रेनिंग घ्यायलो रिक्षाचे. त्यांच्यामुळे आम्हाला फार सपोर्ट मिळतो शिकायला. आणि इथून पुढे कोणाला रिक्षा ट्रेनिंग घ्यायची असेल तर जावेद सरांशी संपर्क साधावा. आमचा ड्रायव्हिंग स्कूल आहे, आपला ड्रायव्हिंग स्कूल मिरजेत. आम्ही आत्ता ड्रायव्हिंग स्कूल आत्ता चालू केलेलं आहे महिलांसाठी. आणि सगळं माहिती आम्ही देऊन व्यवस्थित महिलांना शिकवून ट्रेनिंग द्यावं लागलो आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही कष्ट करून ह्यांनी कुठं तर आपलं एक अर्धी भाकरी चालू होऊ देईल या हिशोबाने आम्ही व्यवस्थित शिकवून त्यांना ड्रायव्हिंग आम्ही द्यावं लागलो आहे. नमस्कार, माझं नाव अच्युतराव सुरेश संगर. मी यूथ एड फाउंडेशनच्या सांगली शाखेमध्ये प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करतो. तर आपण आजपर्यंत बघत आलो आहे की काही कामं असतात ती फक्त पुरुष किंवा पुरुषांचे त्यावरती शिक्के बसलेले असतात की हे काम फक्त पुरुषांनीच करावं. तर असे काही ट्रेड आहेत, 14 प्रकारचे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. तर त्यामध्ये रिक्षा ड्रायव्हिंग असेल, 2 व्हीलर रिपेरी असेल, 4 व्हीलर रिपेरी असेल, कार वॉशिंग सेंटर. तर अशा बऱ्याच कोर्सेसमध्ये आपण महिलांना ट्रेनिंग देऊन जॉब देण्यासंदर्भात या संस्थेतनं काम करतो.
CYDA नावची संस्था पुण्यामध्ये 1999 पासून काम चालू आहे. तर त्याच संस्थेची सिस्टर ऑर्गनायझेशन यूथ एड फाउंडेशन ही गेल्या 2016 पासून काम करते. सांगलीमध्ये आपण डिसेंबर 2025 पासून काम सुरू केलं आहे. महिलांना ट्रेनिंग देण्यासाठी आपण सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल आणि त्यानंतर प्लेसमेंट अशा पद्धतीचं प्रोसेसमधून महिलांना सक्षमीकरणासाठी आपण काम करतो.